सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, या वाक्यात संक्रांतीचा गोडवा आहे. पण आपल्याला माहिती आहे का, संक्रांतीच्या दिवशी पती पत्नी उखाणे का घेतात आणि ही प्रथा नक्की कोणत्या पुराणात आलेली आहे? पत्नीनेच उखाणे घ्यावे असं काही नसतं. पती पत्नी दोघंही सणावाराच्या दिवशी, विवाह प्रसंगी, संक्रांती, हळदीच्या वेळी उखाणे घेतात. आज आपण या मागचं खरं पुराणातील रहस्य जाणून घेऊया. संक्रांती आणि उखाणे पुराणातील आधार बघूयात आपण. म्हणजे उखाणे काय थेट एखाद्या पुराणात लिहिलेलं नाही, तरीही परंपरा स्थिर झाली ती 3 प्रमुख पुराणावरून आलेल्या संस्कारामुळे. त्याच्यामधलं स्कंद पुराणात मकर संक्रांती, सूर्याचं उत्तरायण आणि दाम्पत्य पूजनाचं महत्त्व सुंदरपणे वर्णन केलेले आहे. या दिवशी पती पत्नीने परस्पर आदराने शुभ कार्यात भाग घ्यावा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे नाव आदराने उच्चारणं म्हणजेच उखाणं घेणं ही दाम्पत्य समृद्धीची एक शुभ परंपरा झाली. त्याच्यानंतरचं पद्मपुराणात दाम्पत्य सुख, विवाहातील एकता आणि शुभ कर्मात पती पत्नीचा समान सहभाग यावर भर दिलेला आहे. त्यामुळे उखाणा नात्यातील आदर आणि जिव्हाळ्याचा काव्यमय स्वरूप अशी सुंदर परंपरा रुजली. भविष्य पुराणामध्ये संक्रांती हा सुवासिनीचा सण, सौभाग्याचा दिवस मानलेला आहे. या दिवशी दाम्पत्याने एकमेकाचा सन्मानपूर्वक उल्लेख करावा असंही वर्णन केलेलं आहे. त्यामुळे काय, संक्रांतीत पत्नी पतीचं नाव घेते आणि पती पत्नीचं. हा सण काय गोडवा, सौभाग्य आणि परंपरेचा उत्सव बनतो. उखाणे थेट कोणत्याही पुराणात शब्दशः असं काही लिहिलेलं नाहीये. पण स्कंदपुराण, पद्मपुराण, भविष्य पुराणातील दाम्पत्य पूजन, शुभ कर्म, सौभाग्य, परस्पर आदर या संकल्पनावरून उखाण्याची परंपरा निर्माण झालेली आहे. आणि शुभ कर्मामध्ये पती पत्नीचा संयुक्त सहभाग केल्याने काय होतं, पुण्य वाढतं असंही मानलेलं आहे. म्हणून संक्रांतीच्या शुभ दिवशी पती पत्नीचं नाव घेतो आणि पत्नी पतीचं, हे परस्पर सन्मान म्हणून स्वीकारले गेलेलं आहे. हा सन्मान पुढे उखाणे या काव्यमय पद्धतीमध्ये उमललेला आहे. याच परंपरेतून पत्नीने पतीचे नाव आदराने घ्यावे आणि पतीने पत्नीचा उल्लेख प्रेमाने करावा हा सांस्कृतिक गोडवा सुद्धा निर्माण झालेला आहे. म्हणजे उखाणे काय, हे फक्त नाव नाहीये, ते आपल्या संस्कृतीचं साहित्य आहे. कधी निसर्ग, कधी आकाश, कधी रूपक, कधी विनोद, कधी प्रेमाचा मधुर स्पर्श उखाण्यात मिसळलेला असतो. त्याच्यामुळे काय होते, संक्रांतीच्या दिवशी उखाणे घेताना घरामध्ये हास्य, प्रेम, आनंदाचा गंध पसरतो. लोक परंपरेनुसार काय होत, संक्रांतीच्या दिवशी पती पत्नीने एकमेकाचे नाव घेणे म्हणजे काय, नात्यातील अडचणी दूर करतो, कटुता वितळतो आणि सुख, सौख्य, शांती, समृद्धी वाढवतो. संक्रांतीला उखाणे फक्त शब्द नाहीत, ते दाम्पत्याच्या नात्याचं व्रत आहे, प्रेमाची कविताच आहे आणि मराठी संस्कृतीचा गोड परंपरेला वाहिलेला मान आहे. महाराष्ट्रामध्ये उखाण्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. आपले सण, वार, व्रत, वैकल्य, विवाह, मुंज सगळ्या कोणत्याही शुभ कार्यामध्ये पती आणि पत्नी दोघांचे उखाणे अत्यंत शुभदायक असं मानलेलं आहे आणि घेणे शुभदायक असं मानलेलं आहे. संक्रांती आली, आता संक्रांतच नाही, कोणत्याही शुभ प्रसंगी आपण उखाणे घेत होतच. त्यामध्ये संक्रांतीचा पर्व तर अतिउत्तमच असतो. संक्रांती आली की तिळगुळाचा गोडवा आणि उखाण्याचा आनंद एकत्रितपणे घेतो. उखाणे म्हणजे फक्त नाव घेणे नाहीये, तर एक गोड परंपरा आहे. तिच्या मागे अनेक फायदे दडलेले आहेत. चला पाहूया, संक्रांतीच्या दिवशी पती पत्नी उखाणे घेतल्याने कोणते कोणते सुंदर असे फायदे होतात किंवा आपल्याला मिळतात. काय होतं, उखाणे घेताना काय, हसू, प्रेम, जिव्हाळा असं सगळं घरभर पसरतं. हे क्षण दाम्पत्यामधील भावनिक जवळीक वाढतात. त्याच्यामध्ये काय होतं, मान सन्मान म्हणजे एकमेकाला सन्मान मिळतो, पतीला सन्मान मिळतो आणि पत्नीला पण सन्मान मिळतो. आणि त्याच्यानंतर संक्रांती हा सौभाग्याचा दिवस आहे. पत्नी पतीचं नाव घेताना ते आदराने घेतल्या जाते आणि पती पत्नीचं नाव घेताना प्रेमाने घेतले. त्यामुळे काय होय, परस्परातील आदर आणि परस्पर सन्मान वाढतो. उखाणे म्हणताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलतं, मोठं एन्जॉय होतात आणि लहान मुलासाठी तर हा एक मजेशीर अनुभव असतो. घरात आनंदाची, उत्साहाची, एकोप्याची
एकोपा निर्माण होतो आणि हे परंपरा पुढची पिढीपर्यंत जाते. म्हणजे उखाणे हे मराठी संस्कृतीचं वैभव आहे. संक्रांतीत उखाणे घेतल्याने काय होते, मुले तरुण पिढी ही सुंदर परंपरा शिकतात. संस्कृती जपण्याचा एक सोपा असा प्रभावी मार्ग आहे. स्कंद आणि पद्मपुराणानुसार शुभ दिवशी पती पत्नीने एकत्रितपणे केलेले कर्म फलदायी सौभाग्यवर्धक असते. उखाणे म्हणजे काय, एकमेकाची आठवण, सन्मान, शुभ कर्मात सहभाग. त्यामुळे दाम्पत्याच्या नात्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कटुता, राग, गैरसमज दूर होतात. विशेषतः संक्रांतीच्या दिवशी उखाणे घेतल्यामुळे काय होते, वातावरण हलकं होतं, चांगलं प्रसन्न होतं. गोड बोलल्याने गोड परिणाम सुद्धा मिळतात आणि गैरसमज दूर होण्याची शक्यता वाढते. म्हणजे दूर होते, गैरसमज वाढत नाहीये, दूर होतो. भविष्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे की शुभ फल मिळतं, सौभाग्य वाढतं. दाम्पत्याने काय एकमेकाचा सन्मानपूर्वक उल्लेख केल्यामुळे काय होते, सन्मान वाढतो, शांती होते. उखाणे हा त्याचा सन्मानाचे कोमल स्वरूप आहे. आणि काय, स्त्रियासाठी तर हे विशेष शुभ आहे, सौभाग्य वृद्धी आहे. संक्रांती हा कसा सुवासनीचा सण असतो. उखाणे घेताना स्त्रिया पतीचं नाव आदराने घेतात. हे सौभाग्यवर्धक असं मानलेलं आहे. आपल्या याच्यामध्ये उखाणे म्हणजे काय, थोडं काव्य, थोडं विनोद, थोडी चतुराई आणि खूप सारा गोडवा. हे कसं संस्कृतीचं असं विनोद, काव्य आणि संस्कृतीचं असं सुंदर मिश्रण होतं. ही एक अशी कला आहे की जी घरातील सण अधिक मनोरंजन आणि जिवंत करते. म्हणूनच संक्रांतीचे उखाणे म्हणजे फक्त नावाची ओळख नाही, प्रेमाचा गोडवा, परंपरेचा सुगंध आणि दाम्पत्याच्या नात्याला दिलेला एक सुंदर शुभ सन्मान आहे. आपली संस्कृती किती नाजूक, किती गोड आणि किती अभिमानाची आहे हे उखाणे आपल्याला सांगून जातात. या संक्रांतीला तिळगुळासोबतच उखाण्याच्या गोड शब्दाने एकमेकाच्या मनातलं स्थान आपण आणखी खोल करायचं. आणि हा सुंदर संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली मराठी परंपरा, आपला संस्कृतीचा गोड वारसा जगभर होऊ दे, जगभर पोहोचू दे. संक्रांती हा सूर्याची नवीन ऊर्जा घेऊन येणारा दिवस आहे. उखाणे घेताना आनंदी वातावरण तयार होतं, ज्यामुळे घरात चैतन्य, पवित्रता, सकारात्मकता वाढते. उखाणे म्हणजे फक्त नाव नाही, ते दाम्पत्याच्या नात्यातला गोड स्पर्श आहे, संस्कृतीचा सुवास आहे आणि संस्कृतीच्या सूर्या एवढं तेजस्वी सौख्य घरात आणणारी एक सुंदर परंपरा आहे.